तर अर्धवट राहिली ना, इच्छामरणच मागितलं डॉक्टरांनी. हो, इच्छामरण म्हणजे ह्या सगळ्याला कंटाळलेलो. आज इतका उशीर झाला की 1 वाजलेला आहे, तो पण रात्रीचा 1. तसंच करायचे, व्यवहार असेच करायचे असतात. तर तेव्हा त्यांनी तोंडली, मी त्याला 20 रुपये पाव सांगितलं. मी म्हटलं 30 रुपये अर्धा. बरोबर, आपण काय बोललो? कुठे हलवा एकदम खालचं पडेल नहीं तो नहीं क्या, लेकिन बाद में नल लीक होगा तो नहीं होता है, 2 रबर रहता है ना, नल लीक नहीं, इसका बहुत ज्यादा होता है इसलिए लीक होता है। क्योंकि लास्ट टाइम हमारे पास ऐसा था और उसका बाद में नल लीक हो गया। ज्यादा फोन रहता है ना, इसलिए लीक होता है। नाक का जितना साइज होता है थोड़ा लीक करते हैं, तो बाद में नल चेंज करने को आता है। इसमें तुम्हारा रबर है ना? हाँ, तो ज्यादा फूटा रहेगा ना तो तो नहीं होता है। हाँ, तो ये फूटा रहेगा इसलिए। कोई भी 10 रुपया लो, 10 रुपया में घर भर खाएंगे, 10 रुपया में वड़ा पाव भी नहीं मिलेगा। इसमें आधा दे दो। नहीं ताई, महंगा है। क्या महंगा है? तोंडली। एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे, खूप महत्त्वाचं गोष्ट बोलायची. ती गोष्ट अशी आहे की आज आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी बार्गेनिंग करावं, वस्तू कमीत कमी मिळावी. पण ज्यावेळेला आम्ही व्हेजिटेबल्स, भाज्या खरेदी करत होतो, त्यावेळेला ज्या किमती असतील, आता ह्या दाखवतो आम्ही धुवून ठेवल्यात. बटाटे, टोमॅटो, तोंडली, फ्लॉवर, ते रताळं, कोबी आणि हे 2 कच्चे आंबे. तर आता ही जी सगळी भाजी आहे, याची प्राईस तुम्ही गेस करा आणि याच्यामध्ये तुम्ही काय बार्गेनिंग करणार, काय नाही करणार, शेतकऱ्याला किती मिळालं असेल त्याचा आपण विचार करूया. इकडे आहेत तुमचे हे टोमॅटो 20 रुपये किलो. लुक ॲट दिस, 20 रुपये किलो. तोंडली 20 रुपये पाव किलो असतील, काय माहिती नाही. 20 रुपये पाव किलो तोंडली. त्याच्यानंतर तुमचा बटाटा होता 50 रुपयाला 2 किलो, 25 रुपये किलो. तिकडे रताळी 20 रुपये अर्धा किलो. आणि कोबी 10 रुपये किलो, 10 रुपयाची गड्डी आहे. आणि फ्लॉवर पण मला वाटतं 20 रुपये, फ्लॉवर 20 रुपयाची गड्डी. आता एवढी सगळी जर का तुम्ही भाजीचा विचार करायला गेला तर टोमॅटो तुम्हाला इथे बनवून जागेवरती तुम्हाला 20 रुपये बाजारात मिळतोय. तर त्या आपल्या शेतकरी मित्राला त्याचं रेट काय मिळत असेल त्याचा विचार करा. त्याच्यामध्ये असणारे आडतदार, त्याच्यामध्ये असणारे किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, ट्रान्सपोर्टेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण ज्या ठिकाणी पिकतंय, मग कुठेही असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, आजूबाजूला ज्या ठिकाणी हा टोमॅटो पिकतोय तिथून ट्रान्सपोर्टेशन पण आलं. या सगळ्या जर का गोष्टीचा विचार करायला गेला तर शेतकऱ्याला किती, जर का मला 20 रुपये किलोनी पडले तर शेतकऱ्याला त्याचा भाव किती, ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. नुसतंच ब्लॉग, नुसतंच नोकरी, नुसतंच पैसा कमवायचा आहे, मला मोठं व्हायचं, कार घ्यायचे, बंगले बांधायचे, आता काय तर लोकांचे फार्म हाऊसेस असतात, सगळ्या गोष्टी असतात. या आपल्या मित्रांनी, या भावानी कुठे जायचं. दुसरा विषय घेऊ शकलो असतो, एखादा फनी विषय घेऊ शकलो असतो, पण नाही, तसं आपलं नेचर पण नाही तसं. त्याच्यामुळे खरंच या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि प्लीज डू नॉट बार्गेन. शेत माल असेल, शेतकरी असेल, त्याच्या रिलेटेड जे काही आपण खरेदी करतोय त्याच्यामध्ये 0 बार्गेनिंग करूया, हेच सांगायचं होतं, बाकी काही नाही. जे असेल ते सगळं घेऊन इथे ठेवलेलं आहे. आणि या गोष्टीचं खरंच वाईट वाटतं. आपण एखाद्या डॉक्टरांकडे गेलो तर त्यांच्याकडे बार्गेनिंग चालतं का? त्यांची जी फीज असतात ती तुम्हाला द्यावी लागते. औषधाच्या बाबतीमध्ये जर गेलं तर तिथे बार्गेनिंग आपण करू शकतो का? तर नाही करू शकत. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा माल असेल तर बार्गेनिंग करू नये. परवा आपण जस्ट बोललो होतो टोमॅटोच्या किमतीबद्दल आणि आज आपण आणलंय लिंबू बाजारातून. किती किंमत असेल गेस करू शकता? 5 रुपये. किती? 1.5 रुपये. हां, 1.5 रुपये. 1.5 रुपये नाही, मग एक लिंबू आहे 7 रुपये. किती? 7 रुपये. त्याच्यामुळे फक्त एकच आणलंय. 10ला 2 मागितली असतीस तर दिली असती त्यांनी. असं काय मागत नसतो आपण, मागायचं असतं. तसा व्यवहार आपल्याला कळत नाही. तसंच करायचे, व्यवहार असेच करायचे असतात.
तर तेव्हा त्यांनी तोंडली, मी त्याला 20 रुपये पाव सांगितलं. मी म्हटलं 30 रुपये अर्धा परंतु दे. आपण काय बोललो की शेतमालाच्या बाबतीमध्ये नो बार्गेनिंग. हां, पण 7 रुपयासाठी एक लिंबू म्हणजे थोडंसं जास्त होतं. टोमॅटो, कोथिंबीर याच्यामध्ये ठीक आहे. मुद्दा एवढाच होता की शेतकऱ्याला पोचत नाही भाजी. त्यांचा दोष नाहीये तो. आता उन्हाळा आहे, सरबतासाठी वगैरे लिंबू महाग केलेलं असतं. बरोबर. पण आताच त्यांचा खप आहे. बरोबर. पण शेतकऱ्याला हमी भाव काय मिळाला पाहिजे, 2 पैसे मिळाले, एवढंच ना आपला उद्देश होता बोलण्यामागचा, बाकी काय नाही ना. एक्झॅक्टली ना. ओके. आणि दुसरीकडे गुळाचा शिरा, गोड गोड शिरा आहे, पावभाजी, आणि पावभाजीसोबत मी खाणार आहे भाकरी. ओके. या बाजूला पण देऊ. नको, आधी नको. This is ready the cheese पाव भाजी. तर अर्धवट राहिली ना, इच्छामरणच मागितलं डॉक्टरांनी. हो, इच्छामरण म्हणजे ह्या सगळ्याला कंटाळले डॉक्टर की कुठून मदत येत नाही. हे ऑपरेशनवर ऑपरेशन, 3 ऑपरेशन केली आणि छोटासा होता स्पॉट. खरंच तर काही झालं नसतं. मी जर टाटाला वगैरे जर गेले असते, पण माझं बॅडलं खाते किंवा हे सगळं भोग असतील माझ्याला किंवा म्हणून मी दीनानाथ मध्ये गेली. पण असं पुन्हा बाबतीत जस्ट ऑफिसला निघता अगोदर NDTV वरती एक मुलाखत स्वरूपामध्ये सादर केलेलं होतं. त्याच्यामध्ये एका बाईंची मुलाखत घेतली होती. त्यांचे मिस्टर जे आहेत ना, ते स्वतः डॉक्टर होते आणि त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जी त्यांना भयानक अशी ट्रीटमेंट मिळाली, ती मुलाखत साधारणपणे 20-25 मिनटं ऐकत होतो. तुम्ही पण बघा. याचं कारण असं आहे की फायनली आयुष्य किंवा आपल्याला जो मिळालेला वेळ आहे हा किती मौल्यवान आहे, किती महत्त्वाचा आहे. आणि आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला जर का असा काही आजार झाला, काही त्रास झाला, तर त्या कुटुंबाची किती परवड होते हे त्याच्यातून दिसतं आहे. त्याचबरोबर त्या मॅडमनी इच्छामरण नावाचं पुस्तक पण लिहिलेलं आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण मुलाखत ऐकली. आता आपण चाललेलो आहे ऑफिसला. ओके, चलो फिर. ओके. तुला आवडली मुलाखत? हो. खूप आवडली. आवडण्यासारखीच आहे. NDTV वरती तुम्ही नक्की बघा. आवडण्यासारखं नाहीये त्यामध्ये. आवडण्यासारखं नाहीये, पण घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. त्यांचं जे दुःख आहे ना, किंवा एखाद्या डॉक्टर माणसालाही हॉस्पिटलमध्ये कसं फसवलं जातं किंवा त्याच्यावर काय वेळ येते. बरोबर. आणि त्यांना कुठल्याही प्रकारे मदत मिळत नाही. अशा वेळेला पैसा असणे, मेडिक्लेम असणे आणि सपोर्टला माणसं असणे हे किती महत्त्वाचं असतं ते कळेल. त्यामुळे तब्येत सांभाळणे हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ऑफिस, मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी, सामाजिक गोष्टी, बाकी सगळं राजकारण, या कुठल्याच गोष्टीला अर्थ राहत नाही. राजकारण, समाजकारण, अर्थकारण सगळंच नंतर. त्याला काहीच अर्थ नाही. सगळ्यात पहिला म्हणजे आपला स्वतःचा जीव तो सांभाळून घेणं. बरोबर. सो आता जाऊया, ऑफिसला जायचं आहे. रात्री उशीर होणार आहे घरी यायला. आणि आमच्याकडे समस्या आहे ती पार्किंगची. आज पार्किंगला जागा मिळेल मला? हां, नाही मिळालं तर गेट तोडून आतमध्ये जायचं आपण? ठीक आहे, नियम नाही तोडायचे. चलो निकलते. पण मिळणार. तुम्हाला बोलल्याप्रमाणे ना, गेट तर उघडं होतं, पण पार्किंग तर फुल आहे. आपल्या सगळ्यांच्या नेहमीचा आवडीचा विषय. कारण जेव्हा आपण सिटीमध्ये राहतो, शहरामध्ये राहतो ना, त्यावेळेस सगळ्यात मोठी समस्या आहे ती पार्किंगची. बघा, कमीत कमी 5,000 गाड्या एवढ्याशा जागेमध्ये लावलेल्या आहेत. व्यवस्थित लावल्यात, शिस्तबद्ध लावल्यात. पण आता मी गाडी लावायची कुठे, हा माझ्या पुढे प्रश्न आहे. मी आता शोधतो आहे माझ्या गाडीसाठी जागा, पण जागा मिळत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला बघूया. आज आपल्यासाठी त्यांनी गेट उघडलं ना, हीच मोठी गोष्ट आहे. कारण बऱ्याच वेळेला ना ते गेट पण उघडत नाही. गाडी काढणार. फायनली भेटली जागा आपल्याला. सगळा घाम निघाला.
ऊन बघा किती कडक पडलं आहे. साधारणपणे दुपारी 1:15ची वेळ आहे आणि अतिशय कडकडीत ऊन, भयानक, विचार पण नाही करू शकत. आज इतका उशीर झाला की 1 वाजलेला आहे, तो पण रात्रीचा 1. बिलीव करू शकता की मुंबईमध्ये राहून नोकरी करणे किती अवघड गोष्ट आहे की नाही. जाण्याची गडबड. चलो. अशी असते आमच्या मुंबईच्या चाकरमान्याची धावपळ, गडबड. कामावर जायचं म्हटलं तरी त्रास, कामावर यायचं म्हटलं तरी त्रास, रात्री अपरात्री. आणि साधारणपणे 12 आणि 1 वाजता एक चाकरमाने माणूस घरी येतो त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या फॅमिलीसाठी आणि त्याच्या गावासाठी पण. आणि हे सगळं करताना आपल्याला आपलं जे नाव आहे ते जपायचं असतं. आपल्या शहरामध्ये काम करत असाल, कुठेही काम करत असाल, 4 पैसे कमवत असाल, या सगळ्या गोष्टींमध्ये एक ताऱ्यावरची कसरत आहे. ही ताऱ्यावरची कसरत तुम्हाला कशी वाटली त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करा. आणि आपलं जे प्रेम आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येतं आपल्या कमेंटमधून. त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आपण भेटणार आहोत नवीन फॅमिली ब्लॉगमध्ये, मुंबईच्या तारेवरच्या कसरतीमध्ये. काळजी घ्या.